लोकांनी बाहेर काढल्यावर राहायचं कुठे, हा प्रश्न तर वसुधा आणि महेशच्या समोर होता. वसुधाच्या चारित्र्यावर संशय घेतला होताच लोकांनी. त्याचबरोबर महेशलाही रोज काही ना काही दूषणे लावली जायची. नोकरी तर तिने त्याच दिवशी सोडली होती ज्या दिवशी तिच्यावर तो प्रसंग ओढावला होता. त्यांना घराबाहेर काढलं, यालाही तिने स्वतःला जबाबदार धरलं. अशा प्रत्येक गोष्टीला ती स्वतःला दोषी ठरवू लागली. याचाच परिणाम म्हणून ती एकलकोंडी झाली. दोघांनी त्याच्याच टपरीच्या बाजूला छप्पर बांधलं. तिथेच दोघे राहायला लागले. लोकांची वर्दळ नसल्याने कोणी काही बोलायची संधी भेटत नव्हती. असेच दिवस जात होते. वसुधा एकटीच तिच्या विचारात असायची. महेश टपरी आणि तिला दोघांनाही सांभाळत होता. एकटी पडलेली वसुधा खूप विचार करून अगदी क्षीण झाली होती. तिची कोणतीच गोष्ट करायची इच्छा नसायची. कुठेतरी स्वतःला हरवून बसायची ती. असेच एक दिवस तिला खूप त्रास व्हायला लागला. खूप उलट्या झाल्या. त्यात शरीरात अजिबात त्राण नसल्याने तिला चक्कर आली. महेशने कसं तरी करून तिला डॉक्टरकडे नेलं. तिची हालत खूपच खराब झाली होती. तिची गोरी कांती आता पहिल्यासारखीही दिसत नव्हती. चेहऱ्याबरोबर शरीरातही बदल झाले होते तिच्या. पण तिच्याच विचारात असलेल्या तिला ते कधी जाणवले नाही. महेशही तिच्या शरीराकडे कधी पाहत नव्हता. फक्त तिला जगता यावं म्हणून मदत करत होता. डॉक्टरांच्या हातपाय पडून त्यांनी तिला तपासण्याची विनंती केली. तेव्हा कुठे त्यांनी वसुधाच्या तपासण्या केल्या. त्या तपासण्या झाल्यावर डॉक्टरने महेशला बोलावून घेतलं. वसुधा डॉक्टरच्या समोरच्या खुर्चीत शांत बसली होती. डोकं थोडंसं दुखत होतं तिचं. तुम्ही हिच्यासोबत आहात का? डॉक्टरने महेशला आणि वसुधाकडे पाहत विचारलं. हो, मीच आणलंय तिला इथे. चक्कर आली होती तिला. काय झाले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काही आहे का? महेशने थोडं घाबरत विचारलं. वसुधाला त्यानेच तिच्या घरी आणलं होतं, त्यामुळे ती त्याची जबाबदारी होती. तिला जर काही झालं तर त्याने स्वतःलाच दोषी मानलं असतं. काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. ती अगदी व्यवस्थित आहे. पण डॉक्टरांच्या तोंडातून पण शब्द पडताच दोघांनी डॉक्टरकडे पाहिलं. पण काय डॉक्टर? लवकर सांगा. आधीच वसुधा कुठल्याही गोष्टीचा किती विचार करते हे महेशला माहीत होतं. म्हणून त्याने डॉक्टरला लगेच विचारलं. ती बरीच आहे, पण तुला तिची आता जरा जास्त काळजी घ्यावी लागेल. तिचं खाणं पिणं याकडे तुला लक्ष द्यावं लागेल. कसलाच हलगर्जीपणा होता कामा नये. डॉक्टर बोलत होते आणि हे दोघे गप्प ऐकत होते. डॉक्टर नक्की काय सांगत होते ते त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे वसुधाने काळजीने महेशकडे पाहिलं. डॉक्टर जरा सविस्तर सांगा, नक्की काय झालंय तिला? महेश थोडासा ताठ बसत म्हणाला. अरे हो, सांगतोय की. किती उतावीळ होताय तुम्ही. हे बघा, तुमची बायको आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. डॉक्टर हसत म्हणाले खरे, पण दोघांच्या पायाखालची जमीन जणू कोणी खसकन ओढून घेतली असं त्या क्षणी त्यांना जाणवलं. वसुधा आई होणार या विचारानेच मनातून हादरली. तर महेशला डॉक्टरने तिचा नवरा आणि त्या मुलाचा बाप म्हटलं म्हणून. त्यांना असं डोळे फाडून एकमेकांकडे बघताना डॉक्टर म्हणाले, तुम्ही असं का बघत आहात एकमेकांकडे? अहो, किती आनंदाची बातमी आहे ही. पहिलीच वेळ आहे ना, मग थोडी भीती वाटतेच, पण अजिबात घाबरायचं नाही. मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो. तेवढी तिला अगदी न चुकता द्या. तिच्यावर जरा लक्ष असू द्या. बऱ्याच अशक्त झाल्यात त्या. तुम्ही ही औषध घेऊन या मी त्यावर लिहून देतो कसे घ्यायचे ते. तोवर तुम्ही वसुधाकडे पाहत बाहेर बसा असं सांगितलं. दोघेही जड पावलांनी डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर पडले. दोघांसाठी हे अनपेक्षित होतं, त्यामुळे अगदी सुन्न झालेलं त्यांचं डोकं. कसं असतं ना, कधीकधी एखाद्या व्यक्तीचा आपल्याला भूतकाळ जरी माहीत असला तरी त्याचं भविष्य काय असेल हे मात्र कधीच कळत नाही. हेच खरं आहे. महेशचं अगदी तसंच झालेलं.
वसुधाला आहे त्या परिस्थितीत घरी घेऊन आलेला तो. त्याने असंही काही होऊ शकेल याचा विचार केलाच नव्हता. तिला हाताला पकडून त्याने बाहेर आणलं. एका बाकावर तिला बसवलं. तुम्ही इथे थोडा आराम करा, मी या गोळ्या घेऊन येतो. खिशात हात घालून पैसे आहेत की नाही हे तपासातच तो बाहेर पडला. महेशकडे पाहत होती. आधीच खूप त्रास दिलाय मी, आता अजून नको, असा विचार त्या दुखावलेल्या मनात आला. तिच्याही न कळत ती तिथून उठली आणि चालत चालत निघाली. कुठे जायचंय, आता पुढे काय करायचंय याचं कुठलंच भान तिला नव्हतं. ती फक्त दिसेल त्या वाटेने जात होती. वसुधा वाट दिसेल त्या दिशेने चालत होती. तिची वाट पाहणारं कोणीतरी मागे आहे याचं सुद्धा तिला भान राहिलं नव्हतं. आता तर मला मुळीच जगायचं नाहीये. ही दुसऱ्याने दिलेली माझ्या आयुष्यातली नकोशी जखम मला नाही घेऊन जगता येणार. या लोकांना सामोरे जाणार हे बाळपोटात घेऊन. नकोय मला हे, नकोय, असा विचार करत दोन्ही डोळ्यातलं पाणी उलट्या हाताने पुसत तिच्या त्या क्षीण देहाला घेऊन तिने पुन्हा एकदा स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या जवळच असलेल्या टेकडीवर ती गेली. स्वतःला त्या टेकडीवरून खाली झोकून देणार त्याआधी तिने तिच्या पोटावर हात ठेवला. का माहीत कसं, पण त्या आईपणाची जाणीव तिला त्या क्षणी झाली आणि वसुधाने खाडकन डोळे उघडले. अमृता, अमू कुठे आहेस बाळा तू? डोळे उघडताच तिची नजर सैरभर तिला शोधत होती. बाळा, ये ना घरी माझ्याजवळ, बघ ना तुझी मम्मा तुझी वाट पाहते ग. वसुधाचे डोळे येवाना भरले होते पाण्याने. ती तडक उठून बसली. अमूला शोधायला हवं आपल्याला महेश, असं म्हणत उठायला गेली तशी पुन्हा सगळं घर तिच्या भोवती गरगर फिरतंय असंच झालं आणि ती तशीच बेडवर बसली. वसुधा, शांत हो आधी, इकडे बघ, मी आहे ना, काही होणार नाही आपल्या अमूला, येईलच बघ. अमू, तू शांत राहा, पडून राहा, थोडी आराम कर थोडा वेळ. महेश वसुधाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला झोपवत होता. त्याने तिला बोलत बोलत शांत केलं. 5-6 तास ती शुद्धीवर नव्हती. आता शुद्ध आली तरी डोक्यात फक्त अमृताच होती. तिच्या याच गोष्टीची महेशला काळजी वाटत होती. रात्र ही आता संपत आली होती तरीही अमृता परतली नव्हती. तिचं टेन्शन आणि आता वसुधाचं टेन्शन महेशला होतं. वसुधाचा उतरलेला चेहरा पाहून त्याला वाईट वाटत होतं. तिची झालेली अवस्था त्याला पाहवत नव्हती. आज कितीतरी वर्षांनी तिला पुन्हा एकदा पूर्णपणे हताश झालेलं तो पाहत होता. जिचं आयुष्य मिटवायला निघाली होतीस तू, तीच आज तुझ्या जगण्याचं कारण बनलीये. वसुधा, ती तुझ्या आयुष्यात नियतीने दिलेली जखम नाहीये, तर ती तुला भेटलेली जिवंत राहण्याची उमेद आहे. हे आता तरी समजते की नाही तुला? महेश डोळे मिटून निपचित पडलेल्या वसुधाकडे पाहत म्हणाला, मला तो दिवस आठवतोय. जर मी वेळेत आलो नसतो तर तू आणि अमू दोघेही मला एकटं सोडून गेल्या असत्या. महेशचे डोळे भरून आले होते. महेशचे भरून आलेले डोळे आज त्या भूतकाळात जाऊन पोहोचले. वसुधाला बाकड्यावर बसवून महेश औषधं आणायला बाहेर थोडंसं लांब चालत गेला. तिथं जाईपर्यंत त्याला खूप तहान लागली. त्याने पाण्याची बाटली घेतली तशी त्याला वसुधाची आठवण आली. तिलाही तहान लागली असेल की, असं म्हणत तो पटकन गोळ्या घेऊन डॉक्टरकडे आला. बाहेर पाहतो तर काय, बाकडा रिकामा. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर वसुधा दिसलीच नाही. म्हणून त्याने तिथे बसलेल्या एका व्यक्तीला विचारलं. तेव्हा त्या व्यक्तीने ती चालत गेलेल्या दिशेला बोट करत तिकडे गेल्याचं सांगितलं. महेश तसाच धावत त्या दिशेला पळाला. त्याच्या मनात आलेल्या शंकेला त्याला खरं ठरू द्यायचं नव्हतं. वसुधा डोळे झाकून त्या टेकडीच्या उतारावर उभी होती. वरून दिसणारी खोल दरीसारखी जागा पाहून ती स्वतःला त्यात झोकून द्यायला तयार होती. तिने तिचं पाऊल पुढे टाकायला उचललं तसं धावत येणाऱ्या महेशने तिला पकडून मागे खेचलं. तिच्या हाताला चांगलाच हिसका बसला. त्याने, मूर्ख आहेस का तू? काय करतेस, कळत आहे का तुला? जीव तुझा तर घेतेच आहेस,
त्यासोबत या बाळाचाही, ज्यानं अजून जन्मही घेतला नाही. त्याला मारायचा प्रयत्न करतेस तू. त्याची काय चूक आहे यात? महेश तिला समजावत होता. मला नकोय हे सगळं. आता सहनशक्तीच्या पलीकडे जाते. मला सुटायचं या सगळ्यातून. मला मरू द्या प्लीज. मरून प्रश्न सुटत नाही वसुधा. आपण यातूनही पर्याय काढू. तू आधी खाली चल. माझं एवढं फक्त तू ऐक. यानंतर तुला कधीच अडवणार नाही मी. तिला कसं तरी समजावत खाली आणलं महेशने. तिला पाणी प्यायला दिलं. थोडं बरं वाटेल तेव्हा दोघंही घरी गेले त्यांच्या. त्या दिवशी वसुधा अजिबातच बोलली नाही महेशसोबत, की जेवणही केलं नाही. हे पाहून महेशला खूपच राग आला. कारण ती शिकलेली असूनही अशी वेड्यासारखी वागत होती. कुठल्याच गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार करत नव्हती ती. शेवटी त्यांनी तिचा हात धरला आणि घराच्या बाहेर ओढत नेले. महेश वसुधाला घेऊन रागातच बाहेर आला. ती त्याच्या अशा वागण्याने थोडीशी भांबावली. कारण ती गेले काही महिने त्याच्याच घरात राहत होती. पण त्याने तिच्याकडे कधीच मान वरून करून पाहिलंही नव्हतं. तो आणि त्याचं काम एवढंच त्याचं लक्ष असायचं. पण वसुधाची काळजी मात्र तो नेहमी घ्यायचा. पण आज त्याने तिचा धरलेला हात पाहून तिला जरा वेगळंच वाटलं. बराच अंतर चालल्यावर तिने त्याच्या हातातून हात हिसकावून घेतला. तिच्या त्या गोऱ्या मनगटावर चांगलंच लाल वरण उठले होते. काय चालू आहे तुमचं? कुठे घेऊन चालला आहात मला? महेश, मी तुमच्याशी बोलते. मला सांगाल का? तिचा तो गोड पण धारदार आवाज त्याने ऐकला. माझा हात पकडून कुठे जातोय आपण? तिने न समजून विचारलं. तेव्हा त्याने तिला एका झाडाच्या आडोशाला नेलं. तिला शांत राहायला सांगितलं. त्याने तिच्या चेहऱ्यावर समोर बोट दाखवत तिला त्या झुडपात असणाऱ्या मांजरीला तिच्या पिल्लांसोबत झोपलेलं दाखवलं. ही वेळ आहे का या मांजरीला पाहायची? आणि तुम्ही विसरले असाल, पण मी लहान नाहीये यांना पाहून आनंद व्यक्त करायला. वसुधा मोठ्या तावातावाने बोलत होती. तेच तर मीही सांगतोय, तुम्ही लहान नाही आहात. महेश जरा दबक्या आवाजात बोलला. कारण वसुधाचा मघाशी झालेल्या आवाजाने त्या मांजरीची झोप चावळली होती. बहुतेक ती तिच्या बाजूला असलेल्या पिल्लांकडे पाहून पुन्हा झोपली. पाहिलत का? ती पशु असूनही तिला मातृत्व काय आहे हे समजतं. पण तुम्हाला तर तो अनुभवही नकोय. ती अशा परिस्थितीतही तिच्या पिल्लांना आपल्या मायेने बांधून ठेवते. मग तुम्ही का नाही त्या बाळाला असं भविष्य देऊ शकत? महेश आज पहिल्यांदा वसुधाच्या चेहऱ्याकडे पाहत बोलला. तिच्या चेहऱ्यावर अजूनही निर्विकार भाव होते. तेच भाव बदलण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. तोच वसुधाकडे आणि मांजरीकडे पाहत बोलली. ती मांजर आहे महेश, मी मनुष्य. तिला मिळालेलं मातृत्व तिचं इच्छित असेल, पण माझं तसं नाहीये. मला नको आहे हे. तिच्या मातृत्वाची आणि माझ्या मातृत्वाची तुलना कशी करू शकता तुम्ही? तुलना करतच नाहीये मी. मातृत्व हे मातृत्व असतं प्रत्येकाचं. अगदी वेगळं पण असलं तरी आई होणं आणि त्या भावना नक्कीच वेगळ्या नसतात ना. ती जर तिची जबाबदारी निभावू शकते तर तुम्ही का नाही? जरी तुम्हाला ते जबरदस्तीने तुमच्या मनाविरुद्ध मिळालं असेल तरीही. महेश आता कंटाळला होता तिला समजावून. मला नकोय हे असलं मातृत्व. आणि तुम्ही माझ्यावर या बाळासाठी कुठलाही दबाव नाही टाकू शकत. तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे माझं आयुष्य आहे. त्याचे निर्णय तरी मला घेऊ द्या. मला हे बाळ नकोय आणि हा माझा फायनल निर्णय आहे. आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊ. त्याबद्दल आता मला काहीच ऐकायचं नाही. वसुधाने जे मनात होतं ते बोलून गेली. पण महेशला तिच्या बोलण्याचं वाईट वाटते की नाही याकडे तिचं लक्ष नव्हतं. खरं आहे तुमचं. तुमच्या आयुष्यात मला बोलायचा काहीच अधिकार नाही. मी कोण आहे? तुम्हाला आणि तुमच्या बाळाला या जगात थांबविणारा. आपण उद्याच जाऊ. महेश तिच्याकडे न बघता निघून गेला. महेशचं बोलणं ऐकून तिला आत्ताशी आपण काय बोललो ते समजलं. ती महेशला समजवायला जाणार होती,
पण आता महेश तिचं काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. तो भरभर पावलं टाकत निघून गेला. तीही मग त्याच्या माघारी निघाली. एखाद्या व्यक्तीने जर कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवलेलं असेल तर त्याला कितीही समजावलं तरी पालथ्या घड्यावर पाणी असंच असतं. तेव्हा मात्र आपण त्या व्यक्तीला आणि त्या गोष्टीला वेळेवर सोपवून द्यायचं असतं. वेळ त्याची उत्तरे त्याला नक्कीच देतात. वसुधा हताशपणे माघारी फिरली. जाताना त्या मांजरीच्या पिल्लाकडे पाहून मन थोडंसं बेचैन झालं. पण आता तिच्या मनाने निर्णय घेतला होता. आता मागे वळायचं नव्हतं तिला. ती घटना आणि तिच्या कुठल्याच आठवणी तिला स्मरणात ठेवायच्या नव्हत्या. हे काही पैसे आहेत, साठवले होते आईला द्यायला, पण तुम्ही ठेवा. बघा, जर माझे पैसे तुम्हाला चालणार असेल तर. तसंही तुमचं आयुष्य तुम्ही ठरवणार आहे. महेशने तिच्या हातावर पैसे टेकवले आणि बाहेर टपरीवर जाऊन बसला. त्याची छोटेखानी टपरी संध्याकाळी जरा चांगली चालत होती. त्याने हळूहळू चहाबरोबर खाण्याचे पदार्थही ठेवायचे चालू केले होते. पण अजूनही मनावर तितकं झेप तो घेऊ शकला नव्हता. वसुधा हातातल्या पैशाकडे आणि ते देणाऱ्या त्याच्याकडेच पाहत राहिली. खरंच आपण जरा जास्तच बोललो महेश, यांची खंत तिला वाटली. आता फक्त उद्याचा दिवस गेल्यावर ती महेशशी बोलणार होती. महेश आणि वसुधा दोघेही सकाळी लवकरच डॉक्टरकडे निघाले. महेश तिच्याशी अजून एकही शब्द बोललेला नव्हता. कालच आलेलं पेशंट आज पुन्हा आल्यावर डॉक्टरने त्यांना ओळखलं. पेशंट आल्यावर डॉक्टरला थोडीशी कुणकुण लागलीच होती की पेशंट का आला असेल ते. बसा मिस्टर महेश, पुन्हा काही त्रास झाला का यांना? डॉक्टरनेच दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. आल्यापासून त्यांची ती शांतता बरंच काही सांगत होती. नाही डॉक्टर, वसुधाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुम्ही बोला, मी बाहेर थांबतो. असं बोलून महेश वसुधाकडे न पाहता निघून गेला. बरं बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. जाणाऱ्या महेशकडे पाहणाऱ्या वसुधाला डॉक्टरने आवाज दिला. कसं बोलावं, कशी सुरुवात करू या संभ्रमात असलेल्या वसुधाने डॉक्टरकडे पाहून दीर्घ श्वास घेतला. डोळे बंद केले नि सांगितलं, मला हे बाळ नकोय. बाळ नाकारायला काय कारण आहे कळेल का मला? कारण हे असं करायला आम्हालाही मर्यादा येतात. डॉक्टर असं बोलताच ती गडबडली. नक्की काय कारण सांगायचं हे तिने ठरवलं नव्हतं. त्यात तिचा भूतकाळ तिला कोणालाही सांगायचा नव्हता. डॉक्टरसाठी ती महेशची बायको होती, पण समाजासाठी कोणीच नव्हती ती. मला आता आई व्हायचं नाही आहे. आमची परिस्थिती या बाळाला चांगलं भविष्य नाही देऊ शकत. त्याची अवहेलना होण्यापेक्षा ते या जगात यायला नको असं मला वाटतं. वसुधा अगदी खंबीरपणे बोलली. तिच्या चेहऱ्यावर असलेला तो खंबीर भाव पाहून डॉक्टरही तयार झाले. तिला काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यावर करायला सांगितल्या. तिला काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यावर आपण बोलूया, तुम्ही संध्याकाळी या असं सांगून तिला जायला सांगितलं. महेश बाहेर बसून तिची वाट बघत होताच ती येताच दोघेही घरी आले. संध्याकाळी बोलावलं आहे पुन्हा, आपण जाऊयात. वसुधा महेशच्या उत्तराची वाट पाहत होती, पण त्याने फक्त मान हलवली. का शक्य नाही डॉक्टर हे? असं काय झालंय की तुम्ही हे करायला नकार देताय? वसुधा डॉक्टरांना जाब विचारत होती. संध्याकाळी ती डॉक्टरकडे गेली होती तेव्हा डॉक्टर अबॉर्शन करायला नकार देत होते. ती जराशी चिडलीच होती. तिच्या मनासारखं काहीच घडत नव्हतं. यात तुम्हाला त्रास होऊ शकतो वसुधा. खूप जिकिरीचं ठरेल आता असं करणं. तो त्रास चालेल, पण हे बाळ मला नकोय. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी डॉक्टरांनी तिच्या हातात रिपोर्ट दिले, ज्यात बाळाची वाढ अगदी व्यवस्थित असल्याने आणि त्या बाळाचा गर्भ राहून 3 महिने उलटून गेले होते. त्यामुळे आता तसं करणं म्हणजे वसुधाच्या जीवाशी खेळणं होतं. त्यामुळे डॉक्टरने हात वर केले. तिला समजावून डॉक्टर निघून गेले. महेश आणि ती घरी निघाले. वसुधा अगदी शांत झाली होती.
तिला आजपेक्षा भविष्याची चिंता सतावत होती. आता मात्र तिला या बाळाला जन्म द्यावाच लागणार होता. महेश तिला घरी सोडून त्याच्या टपरीवर गेला. त्या रात्री महेश येईपर्यंत वसुधा जागीच होती. तिला असं पाहून तो घाबरला. तुम्ही ठीक आहात ना? काही होतंय का? आल्या आल्या त्याने प्रश्न केला. हो, अगदी ठीक आहे मी. आता काय, ठीक राहावंच लागेल ना, इच्छा असली नसली तरीही, ती बोलून गेली. नेहमी निराशाजनक विचार का बरं करता तुम्ही? कधीतरी आहे त्या गोष्टीचा सकारात्मक विचार करूनही पहा. कुमारी माता होणं यात कसलं आलंय सकारात्मकता? ती खिन्नपणे म्हणाली. बस एवढंच. आणि ही चिंता जर मिटली तर तुम्ही या बाळाला जन्म द्याल? महेश वसुधाकडे पाहत म्हणाला. असा कोणी भेटेल अशी आशा तुम्हीही बघू नका आणि मलाही पाहायला लावू नका. या जगात माझ्यासारख्या स्त्रीला फक्त भोगाची वस्तू म्हणूनच पाहिलं जाईल. तिला स्वतःचं भाग्य बनवायला कोणी तयार होणार नाही. उगाच तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका जे कधी पूर्ण होतील. बोलताना वसुधाच्या डोळ्यात पाणी होतं. तिने आता स्वीकारलं होतं सगळंच. वसुधा खिडकीतून बाहेर बघत होती तसा महेश तिच्यासमोर आला. तिचा हात पकडत तिला बाहेर घेऊन आला. टपरी उघडली. तिथे असलेल्या देवाच्या छोट्याशा फोटोसमोर तिला उभं केलं. देवपूजेच्या सामानात असलेलं कुंकू हातात घेतलं नि तिच्या कपाळी लावलं. गळ्यात असलेली आईने लहानपणी घातलेली ती काळ्या धाग्याची पेटी तिच्या गळ्यात घातली आणि तिच्यापुढे हात करत तिचा तो हात हातात घेतला. त्या फोटोसमोर त्याने तिला तिच्या पोटातल्या बाळासकट पत्नी म्हणून स्वीकारलं असं वचन दिलं. या सगळ्या गोष्टी इतका वेगात झाल्या की तिला व्यक्त व्हायला संधीच मिळाली नाही. त्या दिवसापासून महेशने तिला कधीच एकटं वाटू दिलं नव्हतं. तिच्या प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत राहिला. वसुधा त्याला हळूहळू समजून घेत होती. त्याचा स्वभाव, तिचं काळजी घेणं यात तिच्यासाठी प्रेम तिला भेटत होतं. वसुधासाठी महेश हा सुखाचा झरा होता. तिच्या आयुष्यात तिला भेटलेला खजिना होता. वसुधाच्या पोटात बाळ वाढत होतं. तसाच महेशचा धंदाही दिवसेंदिवस वाढत होता. एक दिवस त्याच्या टपरीवर आलेल्या एका इसमाने त्याच्या हाताचा बनलेला पदार्थ खाल्ला. त्याबरोबर चहाही घेतला. त्या माणसाला त्याच्या हाताची चव इतकी आवडली की त्याने महेशला त्याच्या हॉटेलमध्ये जॉब ऑफर केला. महेशला फक्त एक संधी हवी होती स्वतःला सिद्ध करायला. त्याने त्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. त्या दिवसापासूनच तर त्याच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली होती. त्या दिवसापासून महेशने तिला कधीच एकटं वाटू दिलं नाही. त्या दिवसापासूनच तर त्याच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली होती. भूतकाळ संपला. महेशने त्याचे भरून आलेले डोळे पुसले आणि वसुधाकडे पाहिलं. त्याचा सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून बाजूला झाला. दोघांचं आयुष्य जरी बदललं असलं तरी अजूनही त्यांच्यात पतीपत्नीचं नातं तयार झालंच नव्हतं. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही ती स्वतःला त्याच गोष्टीसाठी दोषी मानत होती. स्वतःला महेशच्या योग्यतेची न समजता स्वतःला त्याच्यापासून शरीराने दूर ठेवत होती, पण मनाने मात्र त्याला देव मानत होती. हळूहळू त्यांच्यात फुलणारं नातं दोघेही पाहत होते. त्या दिवशी जर तू बाळ अबॉर्शन केलं असतं तर हा दिवस आपल्या आयुष्यात आलाच नसता वसुधा. ना तू माझ्यासोबत असतीस ना अमू. तू आणि अमृता माझ्या या यशाला कारणीभूत आहात. मला तुला कधीच दुःखाची जाणीव होऊ द्यायची नव्हती. तुला तुझ्या बाळाचं ओझंही वाटू द्यायचं नव्हतं. मी आज जो काही आहे त्यात तुझा आणि अमृताचा तितकाच वाटा आहे जितका माझ्या आईवडिलांचा आहे. एवढं सगळं मिळवूनही तिचं आजारपण नाही कमी करू शकलो मी. शेवटी ती गेली आणि तिच्या दुःखाने धक्का बसलेली बहीण ही गमावली मी. पण आज त्यांना जे आयुष्य नाही देता आलं ते सगळं सुख मला तुम्हाला तरी देता येते. यातच मला खूप समाधान वाटत आहे. तुमच्या दोघींशिवाय माझं या जगात कोणीच नाही आहे. वसुधाच्या डोक्यावरून हात फिरवत महेश वसुधाच्या उशाशी बसून
अमृताच्या येण्याची वाट पाहत होता. अमू बाळा, ये ग लवकर आता, मलाही खूप भीती वाटायला लागलीये. तोही बेडला टेकून बसला. त्याचा कधी डोळा लागला कळलंच नाही. दारावरची बेल वाजली तसं त्याने खडकन डोळे उघडले. अमृता दारावर आली असेल का? अमृता सुखरूप असेल का? का तिला काही झालं असेल? पुढं अमृता, महेश आणि वसुधाच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे किंवा काय झालं असेल हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.